डिअर स्टुडंट्स, आपण मागच्या टॉपिकमध्ये अप्लिकेशन्स रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकमधला अप्लिकेशन्स ऑफ यूसीएम बघितलं, ज्यामध्ये दोन अप्लिकेशन्स आपण बघितलेले आहेत. व्हेकल मुव्हिंग अलॉंग ए कर्व हॉरिझॉन्टल रोड आणि सेकंड वे अप्लिकेशन आपण बघितलं वेल ऑफ डेथ. नाव थर्ड अप्लिकेशन दॅट इज द व्हेकल मुव्हिंग अलॉंग कर्व बँक रोड. आता कर्व बँक रोड यामध्ये बँक रोड हा वर्ड आलेला आहे. आता बँक रोड म्हणजे काय, ज्याला आपण बँकिंग ऑफ रोड म्हणतो. नाउ व्हॉट इज मीन बाय द बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड म्हणजे ज्या ठिकाणी टर्न आहे त्या टर्नच्या ठिकाणी रोडची जी आउटर एज आहे ती इनर एज पेक्षा रेज करायची. आता रोड कर्व रोड आहे, याला इनर एज म्हणतो आपण रोडची. दिस इज द इनर एज ऑफ द रोड. आणि हा जो आहे दिस इज कॉल्ड ॲज आउटर एज ऑफ द रोड. ही रोडची आउटर एज आहे. इनर एज पेक्षा आउटर एज ही थोडीशी वर उचलायची आणि रोडचा सरफेस हा इन्क्लाइन करायचा. हा हॉरिझॉन्टल आहे आपला. ही रोडची इनर एज जी आहे ती इनर एज ही आहे आणि ही आउटर एज आहे. रोडची आउटर एज ही थोडीशी वर उचलायची इनर एज पेक्षा आणि रोडचा सरफेस हा हॉरिझॉन्टल न ठेवता तो थोडासा इन्क्लाइन करायचा हॉरिझॉन्टल सोबत. दिस इज द हॉरिझॉन्टल. आणि हा आपला रोडचा सरफेस आहे. हा रोड सरफेस हॉरिझॉन्टल सोबत काही अँगल एका पर्टिक्युलर अँगलनी इन्क्लाइन करायचा. या केसमध्ये काय केलं जातं, आउटर एज ही वर उचलल्या जाते दॅन इनर एज. बऱ्याच ठिकाणी आपल्याला रोडवर ज्या ठिकाणी टर्निंग आहे त्या टर्निंगच्या ठिकाणी रोडचा सरफेस हा हॉरिझॉन्टल न दिसता टर्न जर या डायरेक्शनला असेल तर रोडची आउटर एज ही वर उचललेली दिसते आणि इनर एज थोडीशी खाली दबलेली असेल आणि रोडचा सरफेस इन्क्लाइन केलेला असेल. हॉरिझॉन्टल न जेवढा इन्क्लाइन करतात आणि टर्न या पद्धतीचा असतो, त्या प्रोसेसला म्हणतात बँकिंग ऑफ रोड. आणि जेवढ्या अँगलनी तो वर उचललेला आहे दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. याला अँगल ऑफ बँकिंग म्हटलं जातं. अँड दिस डिस्टन्स थ्रू विच द आउटर एज इज रेस्ड इट इज कॉल्ड ॲज एलिव्हेशन ऑफ द रोड. हे रोडचं एलिव्हेशन आहे, लक्षात घ्या. दिस प्रोसेस इज नोन ॲज बँकिंग ऑफ रोड. हे थोडंफार आपल्याला एक आउटलाईन आपण या ठिकाणी बघितलेली आहे. टॉपिक फक्त समजण्यासाठी आहे की बँक रोड कसा असतो. तर रोडच्या बँकिंगमध्ये काय करतात, रोडची आउटर एज ही इनर एज पेक्षा थोडीशी वर रेस केल्या जाते, उचलल्या जाते. जेवढ्या डिस्टन्स मधून वर उचलल्या जाते त्याला एलिव्हेशन म्हणतात. आणि रोडचा सरफेस आणि हॉरिझॉन्टल यांच्यामधला जो अँगल असतो याला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. दिस इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. तर एक समरी आपण या ठिकाणी घेतली. मग आता या ठिकाणी जर एखादं व्हेकल जात असेल तर त्या व्हेकलची मॅक्झिमम स्पीड किती असायला पाहिजे, त्या मॅक्झिमम स्पीडसाठी आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे. मग आता व्हेकल मुव्हिंग अलॉंग ए कर्व बँक रोड. मग एखाद्या ठिकाणी कर्व बँक रोड घेतला आपण. फॉर एक्झाम्पल एक डायग्राम काढतोय मी या ठिकाणी की हा एक कर्व बँक रोड आहे. या कर्व बँक रोड मध्ये दिस इज द अँगल ऑफ बँकिंग. आता इथं परत काही क्वांटिटी आपल्याला कन्सिडर करायची आहे. लेट अस कन्सिडर स्मॉल एम. व्हॉट इज द स्मॉल एम? स्मॉल एम इज द मास ऑफ व्हेकल. Again v is the velocity of vehicle. ज्या स्पीडने ते व्हेकल मूव्ह होत आहे त्या हॉरिझॉन्टल रोडवर त्याची वेलॉसिटी आहे. त्यानंतर r इज द रेडियस ऑफ कर्व रोड. जो काही कर्व रोड आहे त्या कर्व रोडची रेडियस आहे. मग आता या ठिकाणी जर आपण एखादं व्हेकल या कर्व रोडवर जर इंडिकेट केलं, या पद्धतीने मी इंडिकेट करतो हे व्हेकल मूव्ह होत आहे. मग आता या व्हेकलवर टोटल किती फोर्स ऍक्ट होतात आणि कशा पद्धतीने ऍक्ट होतात. देर आर 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल. व्हेकलवर 3 प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होतात. नंबर 1 सगळ्यात पहिला, आता कोणत्याही ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा सगळ्यात पहिला फोर्स म्हणजे काय, तर त्याचं स्वतःचं वेट जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एवढं असतं, mg एवढं असतं. ते कोणत्या डायरेक्शनला असतं, तर इट इज ऑलवेज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल म्हणजे या व्हेकलवर सगळ्यात पहिला जो फोर्स ऍक्ट होतो तो म्हणजे वेट, याचं स्वतःचं वेट दॅट इज ऍक्टिंग इन द व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. त्यानंतर पुढे नेक्स्ट वन सेकंड फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन जी आपण यांनी इंडिकेट करतो.
आणि ही नॉर्मल रिॲक्शन असते कुठं, तर नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. आणि लक्षात घ्या हे फोर्सेस आपण सगळे सेंटर ऑफ मास मधनं इंडिकेट केलेले आहेत. त्या व्हेकलचा जो सेंटर ऑफ मास आहे त्या सेंटर ऑफ मास मधनं इंडिकेट केलेला आहे. नॉर्मल रिॲक्शन इज परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. रोड सरफेसला ती परपेंडिक्युलर आहे. लिहिता या ठिकाणी आपल्याला इट इज परपेंडिक्युलर टू रोड सरफेस. रोड सरफेसला परपेंडिक्युलर आहे. नाव द नेक्स्ट वन, थर्ड फोर्स. देयर इज अ थर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन दिस व्हेकल. त्या व्हेकलवर तिसरा एक फोर्स ऍक्ट होतो, तो म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन इट इज इंडिकेटेड बाय एफ. हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो अलॉंग द रोड सरफेस असेल. इट इज क्रिएटेड बाय द फ्रिक्शन बिटवीन रोड सरफेस अँड टायर. रोडच्या सरफेस आणि टायर यांच्यामधलं जे घर्षण आहे, फ्रिक्शन आहे, त्याच्यामुळे हा फोर्स ऑफ फ्रिक्शन क्रिएट होतो. अँड इट इज अलॉंग द रोड सरफेस. हा रोड सरफेसवर असेल. मग आता या ठिकाणी मी काय करतोय, इथं जे दोन वेक्टर्स आहेत नॉर्मल रिॲक्शन आणि फोर्स यांचं रिझोल्युशन करतोय. हिअर नॉर्मल रिॲक्शन इज रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट्स. नॉर्मल रिॲक्शन जो आहे त्याचे दोन कंपोनंट या ठिकाणी करतोय मी. हे करताना मला असं लक्षात येईल की या ठिकाणी जेवढ्या अँगलमधून रोड इन्क्लाइन केला तेवढ्याच अँगलमधून नॉर्मल रिॲक्शन सुद्धा बेंड होईल. त्यामुळे हा अँगल थिटा असेल. मग नॉर्मल रिॲक्शनचे दोन कंपोनंट आहे. एक कंपोनंट आहे एन कॉस थिटा आणि दुसरा कंपोनंट आहे एन साइन थिटा. आपल्याला माहित आहे कोणताही वेक्टर हा दोन पार्टमध्ये रिझॉल्व्ह करता येतो. त्यातला एक कॉस थिटा असतो, दुसरा साइन थिटा असतो. म्हणजे यांचे मी दोन पार्ट केले, दोन पार्टमध्ये याला रिझॉल्व्ह केलं. यांना वेक्टर क्वांटिटी आहे आणि कोणताही वेक्टर क्वांटिटी आपल्याला रिझॉल्व्ह करता येते टू पार्टमध्ये, त्याला रिझॉल्व्ह केला आपण. म्हणजे त्याचे दोन पार्ट्स केले आपण. एक पार्ट आहे एन कॉस थिटा, दुसरा पार्ट आहे एन साइन थिटा. आता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे जो थिटाच्या जवळचा असतो तो कॉस थिटा, म्हणून हा एन कॉस थिटा आहे. आणि दुसरा एन साइन थिटा जो आहे तो या डायरेक्शनला असेल. दीज आर द टू रेक्टँग्युलर कंपोनंट्स ऑफ नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शनचे हे दोन रेक्टँग्युलर कंपोनंट्स आहेत, एन कॉस थिटा अँड एन साइन थिटा. त्यानंतर पुढे नेक्स्ट वन, एन कॉस थिटा कसा आहे, तर एन कॉस थिटा आहे व्हर्टिकली अपवर्ड. एन कॉस थिटा जो आहे तो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला आहे. आणि एन साइन थिटा कसा आहे, तर एन साइन थिटा इज हॉरिझॉन्टल. एन साइन थिटा हॉरिझॉन्टल डायरेक्शनला. त्यानंतर पुढे याच पद्धतीने आपल्याला फोर्स ऑफ फ्रिक्शनचं सुद्धा रिझोल्युशन करता येईल. तर फोर्स ऑफ फ्रिक्शन इज रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट्स. द फर्स्ट कंपोनंट इज एफ कॉस थिटा अँड सेकंड कंपोनंट इज एफ साइन थिटा. आता एफ कॉस थिटा हा कोणत्या डायरेक्शनला असेल लक्षात घ्या. पहिल्यांदा थिटा मला इथे या डायग्राममध्ये इंडिकेट करता येईल. या डायरेक्शनला मी जर एक वेक्टर काढला तर हा अँगल थिटा क्रिएट होईल. हे दोन अल्टरनेट अँगल आहे त्यामुळे हा थिटा असेल अँगल. मी या ठिकाणी या एफचे दोन फॅक्टर्स करतोय. हा जो आहे हा फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे. या फोर्स ऑफ फ्रिक्शनला मी रिझॉल्व्ह केलं दोन पार्टमध्ये. एक पार्ट जो आहे हा पार्ट आहे एफ कॉस थिटा जो थिटाच्या जवळचा आहे. आणि दुसरा जो पार्ट आहे तो एम जी वरील, तो असेल या डायरेक्शनमध्ये, तो असेल एफ साइन थिटा. म्हणजे याचा अर्थ मी फोर्स ऑफ फ्रिक्शनचं सुद्धा रिझोल्युशन केलेलं आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शनचं रिझोल्युशन केलं एफ कॉस थिटा आणि एफ साइन थिटामध्ये. एफ कॉस थिटा कसा आहे, तर एफ कॉस थिटा हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आहे. आणि एफ साइन थिटा कुठं आहे, तर एफ साइन थिटा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. ज्या डायरेक्शनला एम जी आहे, वेट आहे, त्या डायरेक्शनला आहे. मला याला एक सेपरेट डायग्राम मध्ये सुद्धा इंडिकेट करता येईल. डायग्राम कॉम्प्लिकेटेड झाली म्हणून आपण सेकंड डायग्राम मध्ये सुद्धा याला इंडिकेट करू शकतो. हे व्हेकलचं सेंटर ऑफ मास आहे. या सेंटर ऑफ मास मधून तीन फोर्स ऍक्ट होऊन राहिले. सगळ्यात पहिला त्याचं वेट आहे एम जी डाऊनवर्ड डायरेक्शनला, परपेंडिक्युलर आहे या डायरेक्शनला. त्यानंतर पुढे नेक्स्ट वन म्हणता येईल आपल्याला फोर्स ऑफ फ्रिक्शन. या पद्धतीने रोड सरफेसवर ऍक्ट होणार. रोडचा सरफेस इन्क्लाइंड आहे म्हणून हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन सुद्धा या पद्धतीने इन्क्लाइंड असेल. आता मी काय केलं या ठिकाणी, यांचे दोन पार्ट केले. यांना रिझॉल्व्ह केलं मी टू पार्ट्समध्ये. यांचा एक पार्ट केला, तो पार्ट आहे या ठिकाणी एन. फर्स्ट पार्ट आहे एन कॉस थिटा आणि सेकंड पार्ट जो आहे तो हॉरिझॉन्टल डायरेक्शनला येईल, तो असेल एन साइन थिटा. एन इज रिझॉल्व्ड इनटू टू पार्ट्स. त्याच पद्धतीने इथे एफचे सुद्धा दोन पार्ट करता येतील आपल्याला. एफचा हा जो अँगल आहे हा अँगल थिटा असेल, अल्टरनेट अँगल असल्यामुळे हा जो कंपोनंट आहे हा कंपोनंट येईल एफ कॉस थिटा आणि सेकंड कंपोनंट मी एम जीवर घेतोय, एम जीच्या डायरेक्शनला घेतोय, दॅट विल बी द एफ साइन थिटा. आता या डायग्राम मध्ये आपल्याला फोर्सेस बॅलन्स करता येतील. आता हे फोर्स बॅलन्स करण्यासाठी डायग्रामचं ऑब्झर्वेशन आपल्याला करता येईल. फ्रॉम दिस डायग्राम वी कॅन से दॅट. आता या डायग्रामवरून आपल्याला सांगता येईल फोर्सेस बॅलन्स करताना अपवर्ड फोर्स कोणते, डाऊनवर्ड फोर्स कोणते, हॉरिझॉन्टल फोर्स कोणते, त्याला बॅलन्स करणारा एखादा फोर्स आहे का, याचं थोडंसं
डिटेलमध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर फार इझी आहे. आता तुम्हाला इथं लक्षात येईल की एफ साइन फक्त वर जाणारा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला एफ कॉस थिटा आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला दोन फोर्स चालले एक एम जी आणि एफ साइन थिटा. म्हणजे तुम्हाला इथे एक इक्वेशन डेव्हलप करता येईल. इक्वेशन असं डेव्हलप करता येईल की खालच्या दिशेला असणारा जो फोर्स आहे एफ साइन थिटा आणि एम जी या दोघांची ॲडिशन ही एन कॉस थिटा एवढी असायला पाहिजे. कारण व्हेकल ज्या अर्थी सेफली मूव्ह होतोय त्या अर्थी अपवर्ड आणि डाऊनवर्ड फोर्स इक्वल असतात. अपवर्ड फोर्स एकच आहे एन कॉस थिटा आणि डाऊनवर्ड दोन फोर्स आहे एफ साइन थिटा आणि एम जी. म्हणून या दोघांची ॲडिशन केली आपण एफ साइन थिटा प्लस एम जी इक्वल्स टू एन कॉस थिटा होईल. मग याच्यानं तुम्हाला एम जी इक्वल्स टू काय लिहिता येईल साईड एफ साइन थिटा तिकडे घेऊन जा म्हणजे त्याचा अर्थ एम जी इक्वल्स टू एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा लिहिता येईल आपल्याला. दिस इज इक्वेशन 1. नाव सेकंड. आता हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आणि सेंटरकडे जाणारे जे फोर्स आहेत ते दोन फोर्स आहेत. एक आहे एफ कॉस थिटा आणि एन साइन थिटा. हे दोघे कुठं चालले तर तुम्हाला लक्षात येईल बोथ आर मुव्हिंग टुवर्ड द सेंटर. म्हणजे हा जो एफ कॉस थिटा आहे आणि एन साइन थिटा आहे हे दोघेही बोथ फोर्सेस आर गोइंग टुवर्ड द सेंटर. आणि सेंटरकडे सर्क्युलर मोशन मध्ये सेंटरकडे जाणारा जो फोर्स असतो त्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणतो तर दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स इक्वल्स टू साइड इंटरचेंज करतोय मी या ठिकाणी. साइड इंटरचेंज जर केल्या तर मला असं लिहिता येईल एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. फक्त मी लिहिताना टर्म इंटरचेंज केलेल्या आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो सेंट्रिपिटल फोर्स काय असतो तर इट इज ऑलवेज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इक्वल्स टू एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. दिस इज इक्वेशन 2. आता मी इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 परफॉर्म करतोय या ठिकाणी. मीन्स इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करतोय. मग जर डिवाइड केलं तर लेफ्ट हँड साइडने डिवाइड करतोय. म्हणजे या ठिकाणी मला लिहिता येईल एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी इक्वल्स टू काय लिहिता येईल तर एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. याची राईट हँड साइड याच्या राईट हँड साइडने डिवाइड करता येईल आपल्याला एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. आता यामध्ये एम एम कॅन्सल होतो. एम एम कॅन्सल जर झाला आर खाली जर आणला आपण तर आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इक्वल्स टू वरच्या टर्म ॲज इट इज ठेवतोय मी सध्याच्या एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. आता यामध्ये आपण साइन थिटा कॉस थिटा मध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून टॅन थिटाचा फंक्शन आणण्याचा प्रयत्न करू. म्हणून मी पूर्ण राईट साइड जी आहे ती वरच्या टर्मला आणि खालच्या टर्मला कॉस थिटाने डिवाइड करतो. जर मी कॉस थिटाने डिवाइड केलं तर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला तर एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा अपॉन कॉस थिटा. आणि जी प्रोसेस मी वर केली तीच प्रोसेस खाली करतोय एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे मी राईट हँड साइडच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटाने डिवाइड केलेला आहे. आता पुढे कॉस थिटाने डिवाइड केल्यामुळे काय होईल साइन कॉस थिटा मधलं कन्फ्युजन दूर होईल. टॅन थिटा क्रिएट होईल त्यामध्ये. म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इक्वल्स टू एन साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा दॅट कन्वर्टेड इनटू टॅन थिटा प्लस एफ कॉस थिटा अपॉन कॉस थिटा. कॉस थिटा गेट कॅन्सल दॅट मीन्स हिअर विल बी द एफ. त्याचप्रमाणे एन कॉस थिटा अपॉन कॉस थिटा गेट कॅन्सल दॅट मीन्स एन मायनस एफ साइन थिटा अपॉन कॉस थिटा दॅट इज कन्वर्टेड इनटू टॅन थिटा. आता यामध्ये आपल्याला फोर्स आणि नॉर्मल रिएक्शन मधलं रिलेशन माहित आहे. वी नो दॅट फोर्स इज ऑलवेज इक्वल्स टू द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रिएक्शन मीन्स एफ इक्वल्स टू म्यू इनटू एन. ही व्हॅल्यू जर वरच्या इक्वेशन मध्ये जर आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला लिहिता येईल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इक्वल्स टू एफच्या ऐवजी जर आपण म्यू एन सबस्टिट्यूट केला तर इथं लिहिता येईल एन टॅन थिटा प्लस म्यू एन. या एफच्या ऐवजी म्यू एन सबस्टिट्यूट केला आपण त्यानंतर डिवायडेड बाय एन मायनस परत एफच्या ऐवजी म्यू एन सबस्टिट्यूट करा म्यू एन इंटू टॅन थिटा. एन कॉमन जर काढला आपण यामधनं या फॅक्टर मधनं एन जर कॉमन काढला तर आपल्याला लिहिता येईल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इक्वल्स टू एन इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू अपॉन इकडे एन कॉमन काढता येईल एन 1 मायनस म्यू इंटू टॅन थिटा. हिअर एन एन गेट कॅन्सल. म्हणजे आपल्याला जे एक्सप्रेशन मिळेल त्या एक्सप्रेशन नुसार
v square upon rg equals to n get cancelled. That means remaining term is mu tan theta plus mu upon 1 minus mu tan theta. आता आपल्याला rg तिकडे ट्रान्सफॉर्म करता येईल. rg जर आपण तिकडे ट्रान्सफॉर्म केला तर v स्क्वेअर इज इक्वल्स टू rg इन ब्रॅकेट tan theta plus mu upon 1 minus mu tan theta. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही साइडचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर v स्क्वेअरचं स्क्वेअर रूट v आहे, याला स्क्वेअर रूट मध्ये टाकता येईल आपल्याला. अंडर रूट rg tan theta प्लस mu upon 1 minus mu tan theta. This is the expression for maximum velocity of vehicle moving along a curved bank road. जर एखादं व्हेकल कर्व बँक रोडवर जर मूव्ह होत असेल तर त्याची मॅक्झिमम स्पीड किती असायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे एक्सप्रेशन मिळालं. म्हणजे व्हेकलची स्पीड जास्तीत जास्त एवढी असायला पाहिजे, याच्यापेक्षा कमी असली तरी चालेल पण याच्यापेक्षा जास्त व्हायला नको, नाहीतर व्हेकल हे डेंजर झोनमध्ये जाऊन ॲक्सिडेंट मे ऑकर, त्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर हे व्हेकलची मॅक्झिमम स्पीड आहे. आता यालाच आपल्याला ऑप्टिमम स्पीडमध्ये कन्वर्ट करता येईल. ऑप्टिमम स्पीड कशी काढतात? ऑप्टिमम स्पीडमध्ये आपण फोर्सचा फ्रिक्शन रिलायबल नाही आहे, कारण या म्यूची व्हॅल्यू कधी कमी होईल हे काही सांगता येत नाही, त्यामुळे हा फोर्सचा फ्रिक्शन रिलायबल नाही आहे. म्हणून आपण असं कन्सिडर करू की फ्रिक्शन झालंच नाही, फ्रिक्शनचा फोर्सा कॅन्सल जर केला आपण, म्हणजे याचा अर्थ म्यूची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली तर जी व्हेलॉसिटी मिळेल आपल्याला त्याला ऑप्टिमम स्पीड म्हणतात. मग ही ऑप्टिमम स्पीड काय लिहिता येईल आपल्याला, कशा पद्धतीने काढता येईल पहा. ऑप्टिमम स्पीड, फॉर ऑप्टिमम स्पीड we take mu equals to 0. दॅट मीन्स आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन हा रिलायबल नसल्यामुळे काढून टाकला. तर आपल्याला या ठिकाणी म्यूची व्हॅल्यू जर 0 ठेवली, सपोज दिस इज इक्वेशन 3, इक्वेशन 3 मध्ये ही म्यूची व्हॅल्यू 0 ठेवा. पुट इन इक्वेशन 3. जर इक्वेशन 3 मध्ये ही व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला v इक्वल्स टू काय मिळेल, अंडर रूट rg tan theta प्लस 0 अपॉन 1 मायनस 0 इंटू tan theta. दॅट रिझल्ट इन टू, ही ऑप्टिमम स्पीड असल्यामुळे आपण त्याला v0 ने इंडिकेट करू. v0 इक्वल्स टू अंडर रूट rg tan theta प्लस 0 tan theta, खाली 1 येईल म्हणजे त्याचा अर्थ इथे tan theta येणार. दिस इज द एक्सप्रेशन फॉर ऑप्टिमम स्पीड ऑफ व्हेकल. व्हेकलच्या ऑप्टिमम स्पीडसाठी आपल्याला फॉर्म्युला मिळाला. यावरच आपल्याला अँगल ऑफ बँकिंगचा सुद्धा फॉर्म्युला जनरेट करता येईल. दिस इज द एक्सप्रेशन फॉर ऑप्टिमम स्पीड. ऑप्टिमम स्पीड पाहिजे होती, ऑप्टिमम स्पीड मिळाली. आता आपल्याला अँगल ऑफ बँकिंग काढायचा. दोन्ही साईडचं स्क्वेअर करा. स्क्वेअर केल्यानंतर v0 स्क्वेअर इक्वल्स टू rg tan theta. साइड इंटरचेंज करा. rg tan theta इक्वल्स टू v0 स्क्वेअर. दॅट मीन्स tan theta इक्वल्स टू v0 स्क्वेअर अपॉन rg. यावरनं तुम्हाला थीटा सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल. थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ v स्क्वेअर v0 स्क्वेअर अपॉन rg. दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग अलॉंग ए कर्व बँक रोड. म्हणजे एखाद्या रोडचं जर बँकिंग करायचं असेल तर बँकिंग करताना त्याचा अँगल ऑफ बँकिंग किती ठेवायचा, त्याची आउटर एज ही इनर एज पेक्षा किती अँगलनी वर उचलायची, त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ v0 स्क्वेअर अपॉन rg. आपल्याला एक्झाममध्ये जिथपर्यंत एक्सप्रेशन विचारलं तिथपर्यंत लिहिता येईल. तुम्हाला जर विचारलं मॅक्झिमम स्पीड काढा, मॅक्झिमम स्पीड. तुम्हाला विचारलं ऑप्टिमम स्पीड काढा, ही ऑप्टिमम स्पीड. तुम्हाला जर विचारलं अँगल ऑफ बँकिंग काढायचं आहे तर अँगल ऑफ बँकिंगसाठी सुद्धा आपल्याला एक्सप्रेशन काढता येईल.